करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर गुरुवारी रात्री विधिवतपणे सोन्याचा 1.5 किलो वजनाचा 13.5 फूट उंच कळस बसवण्यात आला आहे। हा सुवर्ण कलश गोव्यातील दानशूर भाविकाने अधिक मासाच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने देणगी म्हणून अर्पण केले होते। दान दिलेल्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही। मूळ 6 फूट उंच शिखराभोवती पावसापासून संरक्षणासाठी 200 किलो तांब्याचे आवरण बसवण्यात आले असून त्यावर सोन्याचा मुलामा आहे। क्रेनच्या सहाय्याने आणि सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने रात्रभर सावधपणे हे काम पूर्ण करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे हे यावेळी देखरेख करत होते। शुक्रवारी सकाळी वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधी पार पडले आहेत। या नवीन कलशाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामामध्ये आपण शिखराच्या कामामध्ये जेव्हा दगडाचा पूर्ण भाग आढळला तेव्हा पूर्ण वरचा डोम किंवा डेरा हा विटा आणि चुनाचा असल्यामुळे तो मेटलने कव्हर करण्याचं पुरातत्व खात्याकडनं सजेशन घेतलं होतं आणि त्यानुसार आपण हे काम सुरू केलं होतं। आपण गेले एक महिनाभर यावर काम सुरू होतं आणि 500 शिखरं धातून म्हणजे तांब्याच्या ह्याच्यात आपण तयार करून घेतली होती, घेण्याचं सुरू केलं होतं। भक्तांच्या माध्यमातून अंबाबाईच्या मुख्य शिखरावर 1.5 किलोपेक्षा जास्त सोनं चढवलेला हा पूर्ण कळसाचा भाग रात्रभर बसवण्यात आला। काल रात्री 11 वाजता सुरू झालेले काम सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होतं। सर्व भाग तंतोतंत जुळवून अगदी योग्य पद्धतीनं लावण्याचं काम या कारागिरांनी अगदी उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि भाविकांनी यानंतर सुद्धा अजून पुढच्या शिखरासाठी काम करण्याची काही भाविकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। भविष्यात आपण सर्व शिखरांमध्ये या पद्धतीनं सुधारणा करू शकू अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि आज हे सुवर्ण कलश हा आपल्या आई अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरावर विराजमान झालेला आहे।